कुंभमेळ्याच्या तयारीत नियोजनाचा अभाव, नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ते कामांमुळे नागरिक व भाविक त्रस्त. दिव्य भारत बीएसएम न्यूज नाशिक त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर भागवत महाले. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला असून विविध विकासकामांना गती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने कुंभमेळा यशस्वी आणि सुरळीत पार पडावा यासाठी विशेष आर्थिक तरतूद केली आहे. मात्र स्थानिक स्तरावरील नियोजनातील त्रुटी आणि रखडलेल्या कामांमुळे नागरिक, विद्यार्थी, पर्यटक व भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नाशिक शहर आणि त्र्यंबकेश्वर परिसरात कुंभमेळ्यासाठी विविध रस्ते, पूल, पायाभूत सुविधा व सौंदर्यीकरणाची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी जुन्या रस्त्यांचे खोदकाम करून नवीन रस्ते उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र शहरातील अनेक भागांत एकाचवेळी रस्ते उखडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत असून नागरिकांचे हाल होत आहेत. शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व नोकरदार वर्गाला दररोज वाहतूक कोंडी आणि धुळीचा सामना करावा लागत आहे. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग असून येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. कुंभमेळ्याच्या काळात भाविकांची संख्या आणखी वाढणार असल्याने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र सुरू असलेल्या कामांमुळे पर्यटन व स्थानिक व्यवसायांवरही परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे, धूळ आणि वाहतुकीच्या अडचणी निर्माण झाल्याने वाहनांचे नुकसान होत असून अपघातांची संख्याही वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी आवश्यक जमीन संपादन, रस्ते रुंदीकरण आणि अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेत स्थानिकांचा विरोध झाल्याने अनेक प्रकल्पांना विलंब झाल्याची चर्चा आहे. विविध बैठका आणि नियोजन प्रक्रियेनंतरही प्रत्यक्ष कामांमध्ये अपेक्षित वेग दिसून येत नसल्याचे नागरिकांचे मत आहे. मेटघर गंगाद्वार मार्गावरील रस्त्यांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या काँक्रिटीकरणानंतरही रस्त्यावर धूळ उडत असल्याने अपघाताचा धोका वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गंगाद्वार हे गोदावरी नदीचे उगमस्थान असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र पुरेशा पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जातात आणि वाहतुकीची समस्या निर्माण होते. स्थानिक नागरिक, भाविक आणि पर्यटकांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुरू असलेली कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच रस्त्यांच्या गुणवत्तेची स्वतंत्र तपासणी करून निकृष्ट कामांवर कारवाई करण्यात यावी, वाहतुकीचे योग्य नियोजन करावे आणि कुंभमेळ्यापूर्वी सर्व पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कुंभमेळ्यासाठी उपलब्ध झालेला मोठा निधी आणि सुरू असलेली विकासकामे निश्चितच महत्त्वाची असली तरी त्याची अंमलबजावणी वेळेत व गुणवत्तापूर्ण होणे हेच नागरिक आणि भाविकांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी प्राध्यापक डॉक्टर भागवत महाले.